नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपण या एका नवीन मालिकेला सुरुवात करतो आणि त्या अंतर्गतच आपण वेगवेगळ्या ग्रहांचे आपल्या कुंडलीवर होणारे परिणाम आणि यश याविषयी आपण जाणून घेत आहे. डॉक्टर विजय साटोरीकर त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत बुध ग्रह आणि त्याचे कुंडलीवर होणारे परिणाम आणि यश, तसंच त्याच्यावर काय आणखी उपाय आपल्याला करता येतात त्याविषयी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी डॉक्टर विजय साटोरीकर, सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सरांची सर हे गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसंच त्यांना ज्योतिष विद्याशास्त्र, रत्नशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा त्यांचा सखोल असा अभ्यास आहे. त्या सरांच्या 3 पिढ्या, सरांच्या परिवारातल्या 3 पिढ्या या शास्त्रांमध्ये पारंगत आहेत. तसंच सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. रत्नशास्त्रावर सुद्धा सरांचा उत्तम असा अभ्यास आहे. तसंच सरांनी या दोन्ही विषयांमध्ये PhD ही पदवी संपादित केलेली आहे. सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तुम्ही सुद्धा सरांना भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तसंच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ठाणे, पुणे आणि संभाजीनगर या 3 ठिकाणी सरांची कार्यालय आहेत. इथे तुम्ही जाऊ शकता आणि भेटीची वेळ निश्चित करून त्यांचं मार्गदर्शन आणि उपाय हे तुम्हाला करून घेऊ शकतात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. बुध ग्रहाविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, बुध ग्रह आपल्या जीवनावर, कुंडलीवर कसा परिणाम करतो? आता बुध म्हणलं की बुद्धी, वाचा, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीचा कारक म्हणजे बुध ग्रह. बुधाला जसं आपण पाहिलं मागच्या काही एपिसोडमध्ये की सूर्य वडिलाच्याच ठिकाणी आहे, चंद्र आईच्या ठिकाणी आहे, बुध हा पुत्राच्या ठिकाणी आहे. त्याला आपण राजपुत्र पण म्हणू शकतो, राजकुमार पण म्हणू शकतो आणि त्याला शिष्य पण म्हणू शकतो. कारण तो बुद्धीचा कारक आहे. बुद्धी ही ग्रहण करण्यासाठी असते. जिथे शिक्षणाचं काम असतं, म्हणजे राजकुमार असो का शिष्य असो, ह्यांना काही गोष्टी शिकाव्या लागतात पूर्णत्वाला जाण्यासाठी आणि त्याचं कारकत्व हे बुध करत असतो. बुध आपल्या पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इम्पॅक्ट करतो. आता बुध हा बुद्धीचा कारक असल्यामुळं ब्रेनशी त्याचं फार जवळचं नातं, बुद्धीशी. आणि काय की बुध तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानात आहे, कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात आहे, तो ज्या घरात आहे त्या घरातला स्वामी कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्याचे परिणाम आपण पाहू शकतो. पण बुधाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ज्याच्याकडे बुद्धी आहे तो माणूस उपाशी कधीच मरत नाही. तो काही ना काहीतरी त्याचं डोकं लावत असतो. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी उत्सुकता असते शिक्षण घेण्याची, शिकण्याची, काहीतरी चिकित्सकपणा त्याच्यामध्ये असतो आणि तो सातत्यानं त्याच्यावर तो प्रयत्न करत असतो. की तुम्ही लहान मुलं पण पहा. आता माझ्याकडे बरेच पालक असतात ना, ते लहान मुलांना घेऊन येतात माझ्याकडे. तर काही मुलं असतात ना, ते पालक समोर बसलेले असतात आणि मुलं पाठीमागे बसलेले असतात. तर ते शांत बसून, बस म्हणलं की शांत बसून, हाताची घडी तोंडावर बोट, शांत असतात. काही मुलं जे असतात ना, ते इतके हे नॉटी असतात की ते एका ठिकाणी बसतच नाहीत. ते म्हणजे आईच्या चेअरवर चढतील, पप्पाच्या चढतील, मोबाईल घेतील, माझ्या टेबलवर चढतील, माझ्या चेअरपाशी येतील, काही ना काहीतरी माझ्या सिस्टीमच्या जवळ काय ठेवलेले काही वस्तू असेल तर त्याला हात लावतील. आता हे बुद्धीचं लक्षण आहे. कारण त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शोधायचं, हे काय, ते काय, ते काय, ते काय. हे बरेच लोक म्हणतात की मुलगा फारच त्रास देतो बाबा, किंवा मुलगी असेल फारच एका ठिकाणी स्थिरच नाही, सतत ती चंचल असते, सतत काही ना काहीतरी वस्तू हातात घेत असते, तोडती फोडते, काहीतरी करते असते. तर त्याचं कारण आहे की त्याच्याकडे बुद्धी जास्त. ज्याच्याकडे बुद्धी जास्त असते तो नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळं बुद्धीचा ग्रह जो बुध आहे तो आपल्या पत्रिकेवर अनन्यसाधारण असं इम्पॅक्ट करत असतो. आणि प्रत्येक ग्रहच करतो, त्यातल्या त्यात बुद्धी ही फार महत्त्वाची. आणि बुद्धीला जेव्हा विवेकाची जोड मिळते तर ती पुढे आपण पाहणार आहोत विवेक काय असतो ते. पण बुद्धी आणि विवेक ह्या 2 गोष्टी आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आहेत. बुद्धी म्हणजे एक्सलेटर आहे आणि विवेक म्हणजे ब्रेक आहे. बुद्धी ही पळवण्याचं काम करते, पण ब्रेक हा कुठं थांबायचे सांगत असतं आणि ते आपल्याला ठरवायचं असतं. तर ही जे विवेक आणि बुद्धी आणि त्यातल्या त्यात बुध जेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये असतो आणि तो कोणत्या स्थानात आहे हे जाणून घेतल्यानंतर आपल्या पत्रिकेतला बुध कसा आहे
की बरेच जण काय म्हणतात की मी खूप मेहनत घेतो पण मला यश नाही मिळत. काही लोक म्हणतात मी खूप टॅलेंटेड आहे, माझ्याकडे प्रचंड बुद्धी आहे, तरी पण मला यश नाही मिळत. मग बुद्धी दोन प्रकारची असते. आपण बरेचदा पाहतो, माझ्याकडे बरेच जण म्हणतात माझी बुद्धी काही शापित आहे का असं विचारतात मला. तर मी म्हणतो बुद्धी शापित नसते, तुमचा बुध कुठं बसला हे पहा, तो कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात बसला हे पहा. म्हणजे तुमच्याकडे बुद्धी असूनही तुम्हाला त्याचा आउटपुट नीट घेता येत नाही, ते इनकेस प्रॉपर करता येत नसेल तर समजायचं की तुमच्या पत्रिकेतलं बुध कुठतरी गडबडमध्ये आहे. तर ते तुम्ही जाणकारीचा सल्ला घेऊन ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ते उपाय केले पाहिजे. अच्छा, आपण याच्यानंतर याच्या परिणामांकडे येऊया. शुभ परिणाम काय असतात बुध ग्रह बलस्थानात असल्याचे? बघ, पहिलं तर एक काय माहिती का, बुध हा प्रॅक्टिकल ग्रह आहे. कारण जसं आपण पाहिलं आधी सूर्याचं पाहिलं की तो पुरुष ग्रह आहे, चंद्र हा स्त्री ग्रह आहे. आता बुध, त्याच्यानंतर आपण मंगळाचं पण पाहिलं, तो पण पुरुष ग्रह आहे. पण बुध हा असा ग्रह आहे की तो पुरुषही नाही आणि स्त्री नाही, तो नपुसक आहे. म्हणजे तो प्रॅक्टिकल आहे. त्याला कुठेही इमोशनली अडकायचं नाही आहे, त्याला फक्त डोक्यानंच काम करायचं. म्हणून मी तुला मागे चंद्राच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण जेव्हा डोक्यानं काम करतो तेव्हा आपला स्वार्थ साधला जात असतो. तसंच हा बुध आहे ना, तो स्वार्थी आहे. तो प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो, व्यवहारातून पैसे कमवण्याचा, म्हणजे कुठेतरी प्रगती करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि ग्रोथ पण त्याला तेवढीच आवडत असते. पण ग्रोथ आणि सक्सेस याच्यामध्ये खूप फरक आहे. की ग्रोथ म्हणजे फक्त नुसती वाढ आहे, तिथे बाबळीची झाडं पण वाढतात, बरोबर. पण महत्त्वाचं की त्याचं आउटपुट काय मिळणार आहे, तर ते आउटपुट जे मिळतं ते सक्सेस आहे आपलं. तसं हा बुध जो आहे की तो कन्या राशीमध्ये असेल तर उच्चीचा असतो. त्याचे मित्र ग्रह आहेत रवी, राहू आणि शुक्र. तर हे तीन ग्रह त्याचे मित्र, ह्यांच्या सानिध्यात तो असल्यावर तो मला खूप चांगले फळ देतो. कारण तुमचे काय असतं की जेव्हा बुद्धी तुमची आपण म्हणतो सत्सद विवेक बुद्धीने आपण निर्णय घेतला पाहिजे. तर जेव्हा हे ग्रह तुमच्या सानिध्यात असतात तेव्हा तुम्ही सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घेता आणि ते निर्णय चुकत नाहीत. आणि त्यामुळे अचूक निर्णय घेतल्यामुळं तुम्हाला त्याचे परिणाम चांगले भेटतात. आणि ते नेमकं तुमच्या कन्या राशीमध्ये असेल किंवा तो 10व्या आणि 12व्या स्थानाचं कारकत्व करतो. म्हणजे मकर राशीमध्ये आणि मीन राशीमध्ये तो त्याचं कारक आहे 2 राशीचा. तर ह्या राशीचा कारक असल्यामुळे या 10व्या आणि 12व्या स्थानामध्ये तो असेल तर तो तुम्हाला खूप चांगले फळ देतो. म्हणजे 12व्या स्थान कशाचं आहे, तर ते व्ययस्थान आहे, खर्चाचं ठिकाण आहे. आणि सहसा आपण पाहतो की जेव्हा ग्रोथ होती आणि सक्सेस होतो ना तेव्हा आपल्याकडे पैसा भरपूर येतो. आणि पैसा आल्यानंतर त्याचं नियोजन प्लॅनिंग परफेक्ट झाले पाहिजे. तर बुद्धी फार महत्त्वाची असते. आणि बरेचदा जर बुद्धाचा संबंध 12व्या स्थानाशी आला तर असे लोक कर्जबाजारी नाही होत, ते पैशानंच पैसा कमवायचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामध्ये सक्सेस पण राहतात. त्यामुळे ते बुध हा 12व्या स्थानाचा कारक आहे. आणि 10वं स्थान जे आहे की ते तुमचं कर्मस्थान आहे. तर कर्मसुद्धा बुद्धीनं जर केले त्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो, हार्डवर्क नाही. म्हणजे नुसतं आपण राबायचं आणि आउटपुट काहीच नाही. पण हे कसं असतं की छोटं स्मार्ट काम करणार आणि भरपूर पैसा कमवणार. तर हे दोन्ही स्थानात त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला बुध खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ पण देतो, सक्सेस पण देतो आणि आपली प्लॅनिंग पण परफेक्ट होऊन जाते. तर हे काही स्थान आहेत. आणि काही मित्रग्रह आहेत रवी, राहू, शुक्र, त्या स्थानी जातात. आता रवी, शुक्र आणि बुध हे जेव्हा तुमच्या कर्मस्थानामध्ये येतात ना, आता रवी हा प्रेझेंटेशनचा कारक आहे, प्रसिद्धीचा पण कारक आहे. शुक्र हा उपभोगाचा कारक आहे, सौंदर्याचा पण कारक आहे आणि कलेचा पण कारक आहे आणि उपभोगाचा पण कारक आहे. आणि बुध हा बुद्धीचा कारक आहे. जेव्हा बुद्धीला प्रेझेंटेशनची साथ मिळते आणि सुखाचा कारक शुक्र आहे, म्हणजे उपभोगाचा कारक शुक्र आहे, म्हणजे सुखाची साथ मिळते, तर असे माणसं प्रसिद्ध होतात. आणि त्यांचं मोठ्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, एक सेलिब्रिटीज सारखं त्यांचं वर्क असतं. छोट्या कामातून जास्त प्रसिद्धी मिळवायची. मग प्रसिद्धी आली की पैसा येतो, पैसा आला की प्रतिष्ठा पण वाढतं. या तिन्ही गोष्टी त्याच्यासोबत येतात. तर हे काही स्थान आहेत, जसं कर्मस्थान आहे, त्याच्यामध्ये जर रवी, शुक्र आणि बुध आले तर त्यांना खूप चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळते. आता ह्याच ठिकाणी रवी, राहू आणि बुध आले. आता कर्मस्थानच आहे
तिथे रवी हा प्रसिद्धीचा कारक आहे आणि राहू हा पापग्रह आहे, छायाग्रह आहे. तर प्रसिद्धी मिळते पण कुप्रसिद्धी मिळते. खूप प्रसिद्धी. प्रसिद्धीचे दोन प्रकार आहेत, एक चांगली प्रसिद्धी आणि एक वाईट प्रसिद्धी. ती कुप्रसिद्धी राहू सूर्य आणि बुध त्या स्थानामध्ये आले कर्मस्थानामध्ये, तर कुप्रसिद्धी मिळते. तर हे अशा प्रकारे राहू आपल्याला चांगले आणि वाईट असे म्हणजे चांगल्यातले हे जे स्थान आहेत मी सांगितले ते चांगले फळ देणारे स्थान आहेत, यातून आपल्याला चांगलं फळ बुधाचं मिळतं. पण याच्यावर नुसतं एवढं पाहूनच नाही चालत की त्याच्यावर दृष्टिकोनाची हे सगळ्या बारकाईनं आपण जर अभ्यास केला, जानकरजीचा सल्ला घेतला, तर मला असं वाटतं की बुध आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण बुध हा निर्णयासाठी फार महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला अचूक आपण म्हणतो ना की आपल्या अचूक निर्णय आपल्या जीवनामध्ये घेणं फार महत्त्वाचं असते प्रत्येक टप्प्यावर. आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्याला डिसिजन घ्यावेच लागतात. असं नाही की असा कोणता टप्पा की ज्यावर डिसिजन घ्यावं लागतं. लहानपणी 12 वर्षापर्यंत असते की आपले डिसिजन आपल्या बाबतीतले डिसिजन आपले पालक घेतात, पण त्याच्यानंतर आपल्याला 10वीच्या नंतर डिसिजन घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्या साईडला जायचं आहे, किंवा त्याच्यानंतरचं पुढचं तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी जायचं, तिथे तुम्हाला तुमचं सतत योग्य बुद्धीनं निर्णय घेता आला पाहिजे. लग्नाच्या वेळेस सुद्धा जोडीदार कोणता निवडायचा हे सुद्धा निर्णय फार महत्त्वाचा असतो. तर ते सुद्धा निर्णय महत्त्वाचा असतो, तो पण निर्णय अचूक झाला पाहिजे. असे प्रत्येक निर्णय आपल्या जीवनातले जर अचूक व्हावेत आपल्याला असं वाटतं असेल तर आपल्या पत्रिकेतला भूत जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर उपाय करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. अच्छा डॉक्टर, तुम्ही म्हणालात की ज्यांचा बुधग्रह बलशाली असतो ते खूप बुद्धीने चालतात, म्हणजे खूप हुशार असतात, प्रचंड हुशार असतात. पण आणखी एक मला जाणून घ्यायचं आहे की यांना बुद्धीच्या अतिवापरामुळे कधी ते अडचणीत येऊ शकतात का, किंवा याच्याशी संबंधित काही गमती जमती आहेत ते सुद्धा मला तुमच्याकडनं ऐकायच्यात. मात्र त्याआधी ब्रेकची वेळ झाली, त्याच्यामुळे एक छोटासा ब्रेक घेऊया. आम्ही ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत. बुध ग्रहाचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम आणि यश याविषयी आपण चर्चा करतोय. डॉक्टर विजय साटोरीकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, मगाशी मी ब्रेकवर जायच्या आधी जो प्रश्न विचारला होता की अतिबुद्धीचा वापरही कधी कधी आपल्या अंगाशी येऊ शकतो का, अशी काही उदाहरणं आहेत? अशी भरपूर उदाहरणं आहेत. हे बुध ज्यांचा स्ट्रॉंग असतो असे लोक काय करत असतात की प्रत्येक गोष्ट स्मार्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्यांच्यामध्ये इगो पण खूप असतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांच्यामध्ये कसं आहे की बुद्धी ज्याच्याकडे असते त्याच्यामध्ये अहंकार असतो आणि त्यांना अहंकारच संपवत असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महान पंडित जे होऊन गेला तो रावण, तो अहंकारानं संपला. त्यासारखा विद्वान ह्या जगात कोणीच नव्हता, इतका विद्वान तो होता. 4 वेदाचा त्याला अभ्यास होता आणि त्यानं भरपूर युद्ध जिंकले होते, सगळ्या गोष्टीचं त्याला नॉलेज होतं. पण तो फसला एका गोष्टीमध्ये, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, की माझं कोणी वाकडं करू शकत नाही, किंवा अहंकार जो होता. आणि त्यानं आपल्या जवळची माणसं नाराज करायला जेव्हा सुरुवात केली, की सख्या भावाला नाराज केलं, की ह्याच्यानं काय होणार, त्यानं फार कमी लेखलं त्याला. तर ही जी एक्स्ट्रा बुद्धी असते ना ती माणसाला संपवत असते. कसं असतं की व्यवहारामध्ये व्यावहारिकता तेवढी महत्त्वाची, तेवढंच तुम्हाला समयसूचकता पण तेवढीच महत्त्वाची. की डिसिजन घेत असताना किंवा कोणतेही काम करत असताना किंवा आपल्याकडे बुद्धी आहे ह्याचा अर्थ असा नाही की दुसरे मूर्ख आहेत. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला निर्बुद्ध समजतो तेव्हा बुद्धिवाला माणूस हारत असतो. त्यासाठी बुद्धिवाला, जरी तुमच्याकडे बुद्धी असली, तुमच्याकडे टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला म्हणतो ना त्यासाठी सतत विवेकबुद्धी असणं फार गरजेचं असतं. की सगळ्याला बुद्धी आहे तर बुद्धी परमेश्वरानं तुम्हाला का दिली, की तुमच्यामध्ये ते टॅलेंट कशामुळे दिलं आहे की एकतर तुमचा बुध तुमच्या पत्रिकेमध्ये खूप चांगला आहे. फक्त असं नाही ना, पण की प्रत्येक वेळेला ग्रहमान हे बदलत असतात. जन्माच्या वेळेसचे ग्रहमान आणि वर्तमान स्थितीतले ग्रहमान याच्यामध्ये सगळे ग्रह भ्रमण करतात. सूर्य स्वतः भोवती फिरतोय, सूर्याच्या भोवती बाकी सगळे ग्रह फिरतात. गुरु बदलतो 13 महिन्याला, चंद्र 2.25 दिवसाला बदलतो. ही जी ग्रहांचं जे भ्रमण असतं त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की ज्या घरात तुमचा बुध आहे तिथे एखादा पापग्रह येतच असेल ना, तो तिथे एक फटका देतो तो आपल्याला. तर अशा वेळेस काय होतं की मी बरंच पाहिलं. आता एक फार इतका विद्वान होता की माझ्याकडे एक क्लायंट होता, इतका विद्वान होता की तो पैशाचं नियोजन त्यांना एका बँकेमध्ये पैसे ठेवायचे, सेविंग करायचं. त्याला असं वाटायचं की बायकोला जर सांगितलं आपण
तर बायको मग डिमांड करेल आपल्याला किंवा आपल्या मुलांना सांगितलं तर मुलं डिमांड करतील, तर त्यांना सांगितलंच नाही कोणाला. वा. आणि त्याने एका कॉपरेटिव्ह बँकेमध्ये ते पैसे ठेवले आणि ती बँक बुडाली. फटका बसला. मग काय उपयोग झाला, ते घरातले खायला भेटले, घरच्यांना खर्चायला भेटले नाहीत आणि ह्याला ते भेटले नाहीत. असं होतं बरेचदा की अशा वेळेला बरेचदा काय होतं की आपण जे नियोजन करतोय, चर्चा आपण जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये राहतोय, तर अशा वेळेस तिथं बुद्धी वापरण्याची गरज नसते. तिथे व्यावहारिकता ठेवण्याची, व्यावहारिकता कुठे ठेवायची असते, व्यवहारामध्ये ठेवायची असते. आणि तुम्ही जर ती व्यावहारिकता कुटुंबामध्ये ठेवत असतील, कुटुंबातल्या सदस्यासोबत ठेवत असताल, तर मग रिलेशन तर लांबणारच ना. खरं. मग अशाच गोष्टी ह्या अतिबुद्धीवाली लोकांच्या अतिबुद्धीमुळे ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत असतात. मग ते बरेचदा एकटे पडतात. ते एकटे पडणं, मग त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? तू एखादा पराक्रम करतेस तर तुला कौतुक करणारच कोण नसेल तर त्या पराक्रमाचा अर्थ काय? आपण जेव्हा एखादा पराक्रम करतो, तर एखादं मोठं मला एखादा अवॉर्ड मिळालं किंवा कोणाच्या हाताने, मोठ्या माणसाच्या व्यक्तीनं हाताने माझा सत्कार झाला, तर मी आधी कोणाला सांगतो? माझ्या कुटुंबातल्या सदस्याला फोन करतो ना. पण तेच जर नसतील तर मग माझ्या त्या टॅलेंटला, माझ्या त्या मोठ्या सक्सेसला उपयोग काय, त्याचा फायदाच काय नाही. तर बरेचदा अशा गोष्टी, असे बरेच उदाहरणं आहेत की अतिबुद्धीवाले लोक जे असतात ना, ते प्रॅक्टिकल असल्यामुळं त्यांना कौटुंबिक बाबतीमध्ये किंवा रिलेशनमध्ये त्यांचे भरपूर असे प्रॉब्लेम किंवा अडचणी येऊ शकतात. अच्छा, बुध ज्यांचा बलस्थानी आहे, अशांना कुठल्या मार्गांमध्ये यश मिळतं? आता बुद्धी म्हणलं, आणि बुध हा बुद्धीचा कारक आहे, वाचीचा पण कारक आहे. तर ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल खूप जबरदस्त असतं. जे समोरच्याला पटवून देण्याची जी गोष्ट असते, एखादा प्रोडक्ट पटवून द्या, म्हणजे मार्केटिंगमध्ये ते सक्सेस होऊ शकतात की आपलं प्रोडक्ट कसं चांगलं हे पटवून देण्याचं त्यांच्यामध्ये ती हातोटी असते. दुसरं शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्यांना असतं. आणि दुसरी गोष्ट काय की ह्यांच्यामध्ये स्मरणशक्ती खूप चांगली असते, ह्यांची ग्रास्पिंग पॉवर पण खूप छान असते, कारण ह्यांना थोडक्यामध्ये पटकन ग्रास्प होऊन जातं. तर तशा एज्युकेशन फील्डमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेचे क्लासेस म्हणा वगैरे जे असतात ना, त्या किंवा एखादं वाचलेली गोष्ट असते की त्याचा संदर्भ त्यांच्या डोक्यामध्ये असतो, कन्सल्टिंगच्या याच्यामध्ये पण ते फार पुढे जाऊ शकतात, त्याच्यामध्ये पण त्यांना चांगलं यश मिळू शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट की पत्रकारिता, लिखाण, लेखक, कवीपेक्षा कवीला तरी मन लागतं, पण लेखन जे असतं की जे मोठे मोठे रिसर्च असतात, रिसर्च पेपर असतात, त्याच्यामध्ये हे जाऊ शकतात. की महत्त्वाचं काय की कुठूनही गेलं तर हे शिक्षणाच्या माध्यमातूनच पुढे जातात. म्हणजे मी असं माझ्याकडे असे उदाहरण पाहिले की ते इंजिनियर झालेत पण त्याच्यात ते प्राध्यापक झालेत. इंजिनियर झालेत पण त्याच्यात ते प्राध्यापक झालेत. त्या कॉलेजचे, म्हणजे एखाद्यानं इंजिनिअरिंग केलं आणि त्याचा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी नाही केली, त्या एखाद्या कॉलेजमध्ये त्याच विषयाची ते प्राध्यापक झाले, अध्यापन झाले किंवा प्रिन्सिपल झाले, पद चांगले मिळाले त्यांना. पण एज्युकेशन फील्डशी संबंधित, कन्सल्टिंगशी संबंधित संवाद जिथं असतो, किंवा आपण जसं आपण पाहतो की एखादा अँकर असतो, त्याची मीडिया म्हणजे तो अँकर असतो की त्याच्यामध्ये एक कल्पकता असते आणि ते बुद्धिचातुर्यानं समोरच्याकडून प्रश्नाचे उत्तर काढून घेत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा हे बुध तिथं कारकत्व करतो आणि अशा क्षेत्रामध्ये पण त्यांना चांगलं यश मिळू शकतं. अच्छा, आणखी एक की समजा जर आपल्याला काही अशुभ परिणाम मिळत असतील बुधग्रहाचे किंवा आपल्या त्याचा यशावर प्रचंड बुद्धिमत्ता असून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नसेल किंवा कुठे त्या बुद्धीला मुळात तुम्ही मगाशी म्हणाला तसं प्रोत्साहन मिळत नसेल, तर काही उपाय आहेत का आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करू शकतो? महत्त्वाचं काय की बुद्धी जेव्हा अपयश कधी येतं माहिती का, की जेव्हा ह्या बुधाचा संबंध चंद्राशी येतो. मी पाहिलं की त्याचा शत्रुग्रह चंद्र आहे. बुधाचा संबंध जिथे जेव्हा जेव्हा चंद्राशी येतो का, तेव्हा तेव्हा त्या माणसाची बुद्धी, आपण म्हणतो ना गवत खायला जाते किंवा माती खायला जाते, भ्रष्टभावता आपण म्हणूया. तर ती अशा वेळेला काय असतं की बुधासाठी, बुध स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा बरेचदा असं असतं की बुद्धी आहे पण त्याचा वापर कुठं करावा, कधी करावा, कसा करावा ही कळत नाही, समयसूचकता जे नसते.
तर फक्त बुद्धी असून चालत नाही, तर बाकीच्या ग्रहांची पण साथ मिळणं तेवढीच गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे काही वेळेला अशा गोष्टी घडतात की बुद्धी असूनही आपण ती योग्य वेळी, योग्य काळी, योग्य ठिकाणी आपण त्याचा वापर नाही करू शकत. तर अशा वेळेला मला असं वाटतं की सोपा उपाय आहे की हिरवे मूग जे असतात ना ते महादेवाला अर्पण करायचे. अच्छा. आणि किंवा बुधाचं यंत्र असतं, ओम बुधाय नमः हा मंत्र आहे बुधाचा, तो पण किंवा शास्त्रोक्त मंत्र जरी म्हणला तुम्ही तरी चालतो. बुधाचा कोणताही मंत्र तुम्ही करू शकता. किंवा आपली संस्कृतीमध्ये मंत्र, यंत्र आणि तंत्र ह्याला आणि रत्न ह्याला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यातून ते मंत्र आपण तुम्ही घेऊ शकता. त्याचा कोणताही मंत्र बुधाचा तुम्ही रोज जाप करू शकता की जेणेकरून तुम्हाला समयसूचकता लाभेल. आणि मुग पण तुम्ही महादेवाला वाहू शकता. किंवा बुधाचं रत्न आहे त्याला आपण पाचू म्हणतो किंवा पन्ना म्हणतो. तर ते एमरॉल्ड जे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो की ते जर धारण केलं तर ती करंगडीमध्ये धारण करायचं की बुधवारी धारण करायचं की जेणेकरून तुमच्या बुद्धी जी शापित बुद्धी आहे म्हणू शकतो आपण, या बुद्धीचा तुम्हाला फायदा करून घेता येत नाही. आणि ते करून घेण्यासाठी बुधाचं रत्न 5 धारण केलं तरी त्याचा लाभ आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अच्छा, काही साधना आपल्याला या सगळ्या संदर्भात करता येईल का? साधना म्हणजे काय असतं माहिती का, बुद्धी स्थिर राहणं फार गरजेचं असतं. बुद्धी जेव्हा अस्थिर होऊन जाते ना की माणूस बरंच नॉलेज असतं पण परफेक्ट कशातच नसतो. तर तुम्हाला परफेक्टपणा येण्यासाठी बुद्धी स्थिर होणं फार गरजेचं असतं. बरेचदा मी पाहतो की बरेच लोक जे असतात ना की त्यांना सगळं क्षेत्र कोणता विषय काढतो त्याच्यावरती चर्चा करतात आपल्यासोबत, त्यांना नॉलेज असतं पण ते परफेक्ट कशात नसतात. तर अशा वेळेस बुध स्ट्रॉंग होण्यासाठी तुमचा की एक बुधाचा जो मंत्र आहे तो 4000 वेळेस तुम्ही जाप करायचा आहे. आणि त्यात तद्दशांश त्याचा हवन करायचा आहे आणि तद्दशांश भोजन दान पण करायचं आहे. तर ही जी उपासना केली, ही जर साधना केली तर मला असं वाटतं की तुमच्या बुधाचा जो त्रास आहे, जो अस्थिरता आहे, ती स्थिर होण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. नक्की सर, आपण पाहिलं की डॉक्टर विजय साटोरीकर सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ यांनी आपल्याला बुध ग्रह आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारे परिणाम आणि यश याच्यावर कसा आपल्याला आणखी बुधाला प्रसन्न करून, बुधग्रहाला प्रसन्न करून आणखी आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती कशी साधता येईल याविषयी उत्तम मार्गदर्शन केलं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर आपण भाग्यविजयमध्ये इतिहास सांगतोय. मात्र पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत नवीन ग्रहाची माहिती घेऊन आणि त्याला प्रसन्न करायसाठी काय ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊन आपण पुन्हा सरांबरोबर भेटणार आहोत पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.